जयसिंगपूर येथील डॉक्टर जे जे मगदूम ट्रस्टचे संस्थापक चेअरमन डॉक्टर जे जे मगदूम यांची 94वी जयंती ट्रस्ट संचलित सर्व संस्थांच्याकडून विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली। जयसिंगपूर नगरीचे महान धन्वंतरी शिक्षण महर्षी डॉक्टर जे जे मगदूम यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली आणि तशी परंपरा आहे। तथापि तोच संकल्प विद्यमान चेअरमन डॉक्टर विजय मगदूम व ॲडव्होकेट डॉक्टर सोनाली मगदूम या उभयतांनी चालू ठेवलाय। सकाळी 10 वाजता अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरामध्ये डॉक्टर साहेबांच्या प्रतिमेचं पूजन ट्रस्टचे विद्यमान चेअरमन डॉक्टर विजय मगदूम व व्हाईस चेअरपर्सन ॲडव्होकेट डॉक्टर सोनाली मगदूम यांच्या हस्ते करण्यात आलं। कॅम्पस डिरेक्टर डॉक्टर सुनील आडमोठे, प्राचार्य डॉक्टर शुभांगी पाटील, ॲडवायझर डॉक्टर उमेश देशनावर या मान्यवरांनी जे जे मगदूम साहेबांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन केलं। चालू शैक्षणिक वर्षामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजने नॅक ॲक्रेडिटेशन ए ग्रेड ISO मानांकन व ऑटोनॉमस स्वायत्त संस्थेचा दर्जा मिळवला आहे आणि ही फलश्रुती म्हणजेच त्यांना आदरांजली आहे असं मत डॉक्टर विजय मगदूम यांनी व्यक्त केलं। प्रामाणिकपणे सतत कार्यशील राहून विद्यार्थ्यांना चांगली सेवा देणे हे आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण सर्वांनी करूयात आणि तीच खरी साहेबांना आदरांजली ठरेल असं मत व्हाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदूम यांनी मांडलं। कार्यक्रमासाठी सर्व डीन्स, विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। डॉक्टर जे जे मगदूम B व D फार्मसी कॉलेजकडून राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा व पोस्टर सादरीकरण स्पर्धा, पिंटू मगदूम फार्मसी कॉलेजकडून विद्यार्थ्यांना वही वाटप व लिखाणाचं साहित्य देण्यात आलं। आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजकडून रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं। तथापि होमिओपॅथी मेडिकल कॉलेज यांच्या विद्यमानं मोफत आरोग्य शिबिरामध्ये मेंदू व मेंदू संदर्भातील विकार, पोटांचे विकार, छातीचे व श्वसनाचे आजार, हाडाचे व स्नायूचे विकार, दातांचे विकार यासह कर्करोग निदानोपचार, नाक, कान, घसा, लहान मुलांचे आजार इत्यादी आजार व व्याधींवरती तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, उपचार करण्यात आले। सर्व नागरिकांनी त्याचा लाभ घेतला। ट्रस्ट अंतर्गत सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी डॉक्टर जे जे मगदूम यांच्या स्मृतीस अभिवादन करून त्यांच्या कार्यास उजाळा दिला। मराठी न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ।